तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आलो होतो आपल्या जिल्हा परिषद शाळेवर. मी पाहू शकते मागं पण शाळा आहे. आणि आम्ही जेव्हा लहान लहान होतो तर तेव्हा इथे यायचो. आम्हाला शिक्षक म्हणायचे, बाबा तुम्ही शिका, तुम्हाला परत या शाळेमध्ये कधी यायला भेटणार नाही किंवा शिकायला भेटणार नाही. तर आम्हाला तेव्हा काही वाटायचं नाही, कारण की आम्ही लहान लहान होतो, आम्हाला काही एवढं त्या गोष्टीचं म्हणजे कळत नव्हतं. तर आम्हाला शिक्षक लोक सांगायचे, बाबा तुम्ही शिका, शिकल्याच्या नंतर तुम्ही इथून गेल्याच्या नंतर तुम्ही इथं परत कधीच येणार नाही. आणि आम्ही इथं खेळायचो, इथं बसायचो, मधल्या सुट्टीमध्ये डबे खायचो, इकडं बाहेर पण इथं पण क्रिकेट खेळायचो आणि खूप मजा यायची. आणि तसंच मला आज एक स्वप्न पडलं रात्रीला, म्हणून मी आज व्हिडिओ काढायला आलो शाळेवर. नाही तर मला एवढं काही लक्षात पण नव्हतं. आणि आज सगळेच मुलं विसरून चालली, पण मी तसा नाही. म्हणजे आम्ही जेवढे काही 2-4 मुलं आहे तर ते अजून पण जिल्हा परिषद शाळेचे सगळं म्हणजे लक्षात आहे. आणि मी खूप मिस करतो या शाळेला, माझ्या शिक्षकांना, पवार सर, माझे आयर सर, शिंदे सर, हे सर्व शिक्षक मी यांना खूप मिस करतो. आणि आम्ही इथे खेळायचो, बागडायचो मधल्या सुट्टीमध्ये. आता शाळा बंद आहे, सुट्ट्या आहे, तर मधलं तुम्हाला व्ह्यू मी दाखवू शकत नाही. आणि एक मला स्वप्न असं पडलं की आमची शाळामध्ये आम्ही सगळे मुलं परत आलो, मुलं मैत्रिणी जे सगळे आम्ही सगळे परत आलो. माझ्या स्वप्नामध्ये 2 शिक्षक आले, एक पवार सर आले आणि एक आयर सर आले. तर मी त्या सरांना बोललो की सर, तुमची इकडं बदली झाली का, तुम्ही परत कसे आले? तर सर म्हणले, हो, आमची इथं बदली झाली. पण मी सरांना, आयर सरांना मी एक विचारलं, सर तुमची बदली झाली, पण आमची परत कधी इथं बदली नाही होणार, कारण शिक्षक आहेत त्यांची कुठं पण बदली होती. तर आमची परत इथं कधी बदली होणार नाही, मी असं बोललो. आणि मला अक्षरशः, मी तुम्हाला खोटं नाही बोलत, तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. रात्रीचं मी उठलो, स्वप्न माझं जेव्हा संपलं, म्हणजे स्वप्न तुटलं, स्वप्नात मी बाहेर आलो, तर तेव्हा माझ्या अक्षरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि एवढे दिवस, हे जिल्हा परिषदचे एवढे दिवस होते, इतके सुखाचे, इतके चांगले दिवस होते, म्हणजे हे आम्ही ते जगलो, बालपणीचं जे जीवन या शाळेमध्ये जगलो, तर ते खरंच स्वर्गच होता. आम्ही स्वर्गातच होतो तेव्हा. पण आता आता तसे दिवस नाही राहिले. आणि मला आता सुद्धा बोलायला एवढं जमत नाही, कारण की, आणि तुम्ही पण कधी जिल्हा परिषदेवर सगळेच मुलं शिकले असेल, तर तुम्ही पण या शाळेला मिस करताय की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी युट्यूबवर हा व्हिडिओ टाकतोय, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असं लाईक शेअरसाठी मी हा व्हिडिओ बनवत नाही, कारण की माझ्या मनामधून एक इच्छा झाली की बाबा मी व्हिडिओ टाकला पाहिजे. आणि मला स्वप्न पडलं, अक्षरशः स्वप्न पडलं. तर मी खूप दुःखी आहे आता. या शाळेमध्ये आपण कधी परत येऊ शकत नाही. आणि आपले जे पहिले शिक्षक होते, जे मुलं होते, मुली होत्या, जे मित्र होते, त्यांना आपण कधी लवकर असं एकत्र कधी भेटू शकत नाही. तर चला, मी एवढाच व्हिडिओ बनवतो. आणि तुम्ही जर मिस करायला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही जिल्हा परिषद शाळेला मिस करतोय. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.